आता जी दुःखद घटना घडली, आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा आपल्याला सोडून निघून गेले. हे क्लेशदायकच आहे, दुःखदायकच आहे. पण त्याला कीर्तनाला मर्यादा नाही, नामस्मरणाला तिथं बंधन नाही. कीर्तन सगळीकडं चालतं, हे लक्षात ठेवा. उलट आपल्या आजच्या कीर्तन करण्यानं वैकुंठवासी दादांना ही श्रद्धांजली आहे, हे लक्षात राहू दे. आपण जर कीर्तन केलं नसतं आणि आपण जर कीर्तनच नको म्हटलं असतं तर ते देवाला सुद्धा आवडलं नसतं. बरं, नेताच असा होता, विरोधक सुद्धा प्रेमात पडल. पश्चिम महाराष्ट्राला लाभलेलं वैभव म्हणजे अजितदादा. एकट्या महाराष्ट्राचा नाही, उभ्या देशानं प्रेम करावं दादावर. सगळ्याचे दादा होते, सगळ्याचे दादा. बहिणीनं दादा म्हणून हाक मारली तरी अजितदादाची आठवण येत होती. बरं, एखादं काम होत असेल तर होय आणि होत नसेल तर 100 वेळा म्हणा, नाही म्हणजे नाही. स्वभाव असा होता. त्या माणसापर्यंत पोहोचायला यावं, अजितदादांच्या जवळ जाता यावं, हे प्रत्येकाचं स्वप्न होतं. आयुष्यात एकदा तिथं जाता यावं, दादासोबत बसता यावं, बोलता यावं. नाही बसू देत, कमीत कमी त्यांना डोळ्यानं जवळ न पाहता यावं, हे माझ्यासह सगळ्याचं स्वप्न होतं. सगळ्याच. हे अर्धवट राहिलं, अर्धवट राहिलं. कधीही न भरून निघणारी हानी झाली. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब गेल्यानंतर जसा महाराष्ट्र हळहळला, त्या दिवसानंतर हे सगळ्यात मोठं दुःख झालं, सगळ्यात मोठं. आणि आपण तर इंदापूर तालुक्यातले आहोत. दादांची कर्मभूमी म्हणजे इंदापूर तालुका आहे. अभिमानानं सांगायचे, इंदापूर माझं आहे, बारामती माझी आहे. लक्षात राहू द्या. तुमच्या मनात काय आहे मला माहीत नाही, पण आपल्याला माझं म्हणणारा नेता गेला. माझं म्हणणार, तुमचं माहीत नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलो आणि नुसतं बारामतीच्या पट्ट्यातलं आहे म्हणलं की छाताडाचं फुगून यायचं आमचं. माणसं अभिमानानं म्हणायचे, तुम्ही अजितदादाच्या भागातले आहेत. आता कोणाची ओळख सांगायची? असा नेता होता, कुठेही जा. बरं, डाग नव्हता, बारकावा एवढा होता. एखाद्या वस्तूचं भूमिपूजन करायला येऊ दे किंवा उद्घाटन करायला येऊ दे, बारकावा एवढा होता. कॉन्ट्रॅक्टरला बोलून घेत होते. हिथं स्क्रू ठोकायचा राहिला एवढा बारकावा का राहिला, 2 बोटाचा रंग राहिला का राहिला, एवढं दूरदर्श. बरं, कधी कुठल्या माता भगिनीवर टीका नाही. विरोधकांनी एवढ्या टीका केल्या, पण त्यांनी परत परत उलटून टीका नाही. विकास व्हावा आणि प्रगती व्हावी, दुसरं काही डोक्यात नाही. कुणी काही म्हणू द्या. मागच्या प्रकरणात जेव्हा पक्षात अशा गोष्टी झाल्या त्यावेळेला लोकांनी किती टीका केली, पण दादा त्याच्यावर बोलले नाही. ते म्हणाले, मला माझ्या पुणे जिल्ह्याचा विकास करायचा आहे. विकास पुरुष हरपलेला आहे, नाईलाज आहे. दुःख शब्दात न सांगण्याजोगं. अजितदादा पवार हे आपल्याला सोडून जाणं ही पुढच्या 50 वर्षाची हानी आहे, हे लक्षात राहू द्या. 50 वर्ष सोडा. आता असा नेता होणं मला नाही वाटत परत अजितदादा पवार यांच्यासारखा नेता होईल. यांच्या बाबतीत आमच्यासारख्यानं मगाशी नुसता मोबाईल ऑन केला, गाडी थांबवली मी, धक्का सहन होईना. ड्रायव्हर येईपर्यंत सुद्धा मी थांबलो नाही, मला ते सहन झालं नाही. आता नाईलाज आहे. मला आणि तुम्हालाच दुःख झालंय अशातला भाग नाही. का सावीस प्राण मन तळमळी, मन तळमळे, सावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळे, कासावीस प्राण मन तळमळे. जैसी कामा सोळी मासोळी जीवनाविन, जैसी कामा सोळी जीवनाविन, काही दिशा ओस वाटते उदास, काही दिशा ओस वाटते उदास. जैसी कामासोळी जीवनाविन, जैसी कामासोळी जीवनाविन, काही दिशा
दाही दिशा ओस वाटते उदास. शब्दाला पक्के असलेले, दूरदृष्टी असलेले, आपल्या सर्वांचे लाडके असलेले, माझ्या लाडक्या बहिणीनो अशी प्रेमानं हाक मारणारे, आपल्या सर्वांच्या जीवाभावाचे दादा, या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्या सर्वांना पोरखं करून निघून गेले. विमान अपघातात अचानकपणानं आज सकाळी त्यांना जावं लागलं. मी स्वतः माझ्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं, आमच्या गोतोंडी ग्रामस्थांच्या वतीनं, या सर्व वारकरी बांधवांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी, त्यांच्या आशीर्वादानं आपल्या सर्वांचं मंगल व्हावं आणि त्यांना वैकुंठाची प्राप्ती व्हावी अशी भगवंताजवळ प्रार्थना करतो.